सर्वांना नमस्कार. विज्ञान आणि गणिताचा जादूगार या सादरीकरणामध्ये मी डॉक्टर बालाजी सबडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या जादूच्या प्रयोगाचं नाव आहे काय तुमच्या मनात आम्ही सांगू शकणार. चला तर मग तुमच्या मनातील संख्या ओळखण्याची जादूला सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या मनामध्ये 1 पासून 31 पर्यंत कोणतीही एक संख्या मनात घ्या. येस सर. हा. ओके, आता मला सांगा, हे आहे? नाही. नाही. हे नाही. हे आहे. आहे. हे आहे. आहे. ते नाही. नाही. तुमची संख्या आहे 12. येस सर. तर बघा, जेव्हा तुमची संख्या या चार्टमध्ये नव्हती, इथेही नव्हती, पण ती इथे आणि इथे होती, तर इथे नाही. अगदी लहान मूल देखील प्रयत्न करतं सर्व संख्यांची विचार करत, तुलना करत, की या दोनच ठिकाणी कोणती संख्या असणार आहे. खूप छान. त्याचा समजून घेऊ. मी नेमकं तुमचं उत्तर सांगितलं कसं. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय सोपी आणि साधी पद्धती आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ती संख्या आहे म्हणताय किंवा नाही म्हणताय, त्यानुसार फक्त या पहिल्या कॉर्नरच्या संख्येला मिळवायचं की नाही ठरवायचं. बघा ना, मी त्या सर्व संख्याने सर्कल करतो, जेणेकरून तुम्हाला उत्तर ओळखण्यात मदत होईल. फक्त एवढ्या संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीचा हा खेळ असणार आहे. म्हणजे आता जेव्हा तुम्ही संख्या मनात घेतली होती, तेव्हा मी 1ला मिळवेल का? नाही, कारण ती या चार्टमध्ये नाही आहे. यालाही मिळवलं नाही, कारण 2 मिळवण्याची गरज नाही. इथे ती संख्या नाही. इथे राईट म्हटलं म्हणजे इथे ती संख्या आहे, म्हणजे आम्ही 4ला मिळवण्यासाठी घेतोय. आणि इथे आहे, म्हणजे बघा 4 आणि 8ची बेरीज 12 झाली. याला मिळवायचं काम नाही, पण इथे ती संख्या नव्हती. तशा पद्धतीने तुमच्या मनातली संख्या या वेळेला 12 होती. है ना गंमत? हो. आता जादूगार झालात की. आता काय प्रश्न शिल्लक राहतो, यात गणित कसं लपलं आहे, ते चार्ट कसे बनवावे, है ना? तर याच्यामध्ये आपण आता कॉम्प्युटरला समजणारी बायनरी सिस्टम समजणार आहे. आपण कोणती सिस्टम वापरतो? ह्युमन्स काय करतात? डेसिमल सिस्टम वापरतात. हा, ते 0 ते 9 या अंकांवर आधारित असते, आणि कॉम्प्युटर मात्र 0 आणि 1 1 आणि 0 अशी बायनरी सिस्टम, दोनच अंकांचा खेळ करतो. म्हणजे इथे कॉम्प्युटरला कळतं या ठिकाणी संख्या आहे की नाही. नाही तर रॉंग, आहे तर राईट. तो काय करतो? आहे म्हणायचं असेल यस, तर तो राईट करेल किंवा 1 मनात घेईल, आणि तिथे नाही तर नो म्हणेल, 0 येईल, फ्री असेल. चला तर मग गणिताचा पुढचा विचार पाहू. हे चार्ट बनतात कसे आणि त्याच्यामध्ये आपल्या इयत्तेनुसार गणित कुठे लपलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो पहिला चार्ट आहे, इथे कॉर्नर मध्ये जे तुम्हाला 1 दिसत आहे, ते केवळ 1 नव्हे, हे सर्व काही उंच्या घाताचा खेळ इथे लपला आहे. 2 चे घात. तुम्हाला तर खऱ्या अर्थाने कागदाची घडी घालून देखील तुमच्या सरांनी 2 चे घात सांगितले असतील. जसं उदाहरणार्थ 2 चा पहिला घात 2, 2 चा दुसरा घात 4, 2 चा तिसरा घात 8, बरोबर ना? आता त्याची गंमत कशी होती ते पहा. हा जो पहिला चार्ट आहे, तो आहे 2 च्या शून्यावा घाताचा. त्यामुळे इथे 1 आला आहे. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात 1 होतो, हेही तुम्ही घातांक या धड्यामध्ये समजून घेतलं. आता काय केलं आपण? इथे आम्ही 1 लिहिलंय. बरं, 1च्या पुढे 2 मला घेतलेली संख्या 2 झाली असती, पण विचार करा 1 मध्ये आता काही मिळवण्यासाठी आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्हाला 2 च्या पहिल्या घाताचा अर्थात 2 असणारा दुसरा चार्ट तयार करावा लागला. आता 3 कडे जाता येते, मग त्या दोघांची बेरीज केली 3 बनतं, म्हणून या दोन्हीही घरी आम्हाला 3 लिहायचं आहे. अशा पद्धतीने 3 दिसतंय का तुम्हाला? छान. आता 4ला काय करणार? फक्त बेरीज करताना या लाल रंगाच्या अंकांचा उपयोग करताय. 2 अधिक 1 करून तर 4 नाही होणार आहे. मग आम्हाला स्वतंत्र तिसरा चार्ट तयार करावा लागला, जो आहे 2 चा दुसरा घात, तो 4 इथे आला. म्हणजे अशा पद्धतीने हा चार्ट 2 च्या शून्यावा घाताचा, हा 2 च्या पहिल्या घाताचा आणि ह्या 2 च्या दुसऱ्या घाताचा चार्ट होता. म्हणजे बघा ना, आता काय झालं? 3 पर्यंत आम्ही पोहोचलो. 4 इथे आहे. 5 काय होईल? 4 आणि 1 ची बेरीज, म्हणून 5 हे याही चार्ट मध्ये आहे आणि या 1 च्याही चार्ट मध्ये आहे, बरोबर ना? 6 साठी काय करणार? अगदी छान. 4 आणि 2 6 होतं, त्यामुळे 4च्या चार्टमध्ये 6 दिसतंय आणि 2च्या चार्टमध्ये आहे. बघा, 4 आणि 2 6, इथे 6 झाल्यामुळे 1 कडे जावं लागणार नाही, म्हणून इथे पहिल्या चार्टमध्ये 6 नाहीये. आता 7 साठी काय?
4 अधिक 2 6 6 आणि 1 7 तिघांची बेरीज केली तर 7 बनतं म्हणून 7 ही संख्या तीनही चार्टवर दिसणार आहे. आता 8 तिघांची बेरीज केली तर 7 झाले की नाही, म्हणून आता या पुढच्या चार्टची मदत लागली 2चा तिसरा घात, म्हणून आम्ही इथे 8 कडे गेलो आहे. बरोबर. मग आता हा काय होता 2च्या तिसऱ्या घाताचा चार्ट. 2चा तिसरा घात 8. 9 करताना काय करणार 8 आणि 1 9 म्हणून काय करणार इथेही 9 असणार आहे 8च्या चार्टमध्ये आणि 1च्या चार्टमध्ये 9. 10 साठी 8 आणि 2 10 त्यामुळे 10 8च्या चार्टमध्ये असेल आणि 10च्या चार्टमध्ये. आता 14 घात 16 म्हणून 16चा स्वतंत्र चार्ट बनलाय. 17 16 मध्ये असेल आणि 1 मध्ये असेल तर 1 दिलेत आपण आणि अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण संख्या आता भरू शकता. पहा याच्यामध्ये बायनरी आणि डेसिमल मध्ये असेल. जेव्हा आम्ही म्हणालो इथे ती संख्या आहे, आता मी नवीन संख्या घेतो आहे मला तर तुम्ही 1 लिहिणार आहात. इथे संख्या नाही तर याला तुम्ही 0 लिहिताय. इथे संख्या आहे तर याला तुम्ही 1 लिहिणार आहात. इथे आहे हो इथे 1 लिहिलं नाही 0 म्हणजे जिथे नाही तिथे फुली किंवा 0 एवढं त्या संगणकाला कळतं. मशीन लँग्वेज बायनरी सिस्टम मध्ये फक्त येस नो काम झालं. मग आता मला सांगा ही संख्या कोणती आहे तुम्हाला कळालं होतं ना. आहे म्हणजे त्याला बेरीज जो 1 मिळवायची नाही आहे. इथे मिळवणार 1 आणि 4 5 5 आणि 8 13. इथे ते मिळवायचं नाही म्हणजे 1 1 0 1 लक्षात घ्या 1 1 0 1 हे डेसिमल मध्ये असणार आहे 13. 8 आणि 4 12 आणि 1 13. बरं मग लिहितात कसं जेव्हा आम्ही बायनरीचा विचार करतो त्याचा बेस 2 असतो, त्याचा पाया 2 0 आणि 1 हे 2च अंक आणि ही मात्र आहे डेसिमल सिस्टमचं लिहिणं म्हणून आपण त्याला बेस 10 व्हॅल्यू सिस्टम दशमान पद्धती म्हणतो. आलं लक्षात घ्या 1 1 1 हे बायनरीचं आहे तर आपल्याला म्हणायचं आहे डेसिमल सिस्टम मध्ये काय असतं. तुम्हाला इथेच पाहिल्याबरोबर जादूच्या स्वरूपात सांगता आलं त्यातलं मर्म बायनरी सिस्टमची पद्धती काय लक्षात घ्या. जेव्हा आपण असं म्हणत असाल तर एक एक विचार करा. हा 2चा शून्याचा घात 2चा पहिला घात 2चा दुसरा घात म्हणजे आम्हाला 1 गुणिले 2चा दुसरा घात अधिक 1 गुणिले 2चा पहिला घात अधिक 1 गुणिले 2चा शून्यावा घात. तिन्ही ठिकाणी यस म्हटलंय म्हणून आता यांना आपल्याला फक्त सोडवायचं असतं म्हणजे आमचं उत्तर तयार होतं. हे झालंय का बघा 4 अधिक 2 अधिक 1 आणि या ठिकाणी आपलं उत्तर 7 झालेलं असतं. तेच आपण गणिताच्या पद्धतीनं क्षणात सांगितलं होतं. आतापर्यंत आपण द्विमान पद्धती दशमान पद्धती दशमांचं द्विमान करणे आणि दशमांचं द्विमान तर आम्ही इथेच केलं. मनातली संख्या 6 असेल तर नाही आहे आहे म्हणजेच आहे साठी 1 लिहिलं नाही साठी 0 लिहिलं. आणि द्विमानचं दशमान जादूत नाही सांगितलं गणितात नाही सांगितलं. चार्ट कसे बनतात ते पाहिले आणि मित्रांनो जी छोटी बच्चे मंडळी आहे ती काय करते ती संख्या मनात ओळखते, संख्या स्वतः धरलेली सांगू शकते, सांगण्याचा प्रयत्न करते, तोंडी बेरजा करते. अशा कितीतरी गोष्टींचे लाभ आपल्याला यातनं होतात. आणि आपल्या समंगण्यांशी मित्रमंडळींशी गणिताची ही जागा खेळाल ज्यामध्ये आम्ही पाहतो काय तुमच्या मनात आम्ही सांगू शकाल. ठीक आहे तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन छानशा गणितातल्या जादूच्या संगतीने. तोपर्यंत धन्यवाद.